मित्रांनो नमस्कार. आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा सोसायटीमधून कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कारण आता अशा कर्जदारांचा डेटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यामुळे कर्जमाफीची शक्यता अधिक बळकट होताना दिसत आहे. त्यामुळे कोणकोणती कागदपत्रे जमा करावीत आणि बँकेला नेमकं काय आवश्यक आहे याची माहिती आज आपण शांतपणे जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आल्याने असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहतील. चला व्हिडिओ सुरू करूया. जर तुम्ही देखील अशा प्रकारचं कर्ज घेतलं असेल आणि आता कर्जमाफी प्रक्रियेसाठी कागदपत्रे द्यावी लागणार असतील तर कोणती कागदपत्रे लागतात हे तुम्हाला इथे समजून घेता येईल. तर चला वेळ न दवडता माहितीला सुरुवात करूया. सुरुवातीला एक महत्त्वाची सूचना म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कर्जमाफीसाठी कागदपत्रे सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडे आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामध्ये कर्जदाराचा 7/12 उतारा, 8 नंबर नमुना, आधार कार्ड, फार्मर आयडी, पॅन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि कर्जदाराचा सक्रिय मोबाईल नंबर ही कागदपत्रे आवश्यक आहेत. कर्जदार व्यक्ती मयत असल्यास त्याच्या वारसांची आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. सर्व कागदपत्रे संबंधित गटसचिवाकडे व्यवस्थित जमा करावीत, जेणेकरून प्रक्रिया सुरळीत पार पडेल. आता या कागदपत्रांपैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे जमिनीचा दाखला, ज्याला गाव नमुना 8 म्हणतात. हा नमुना तुम्ही अगदी मोबाईलवरून किंवा संगणकावरून सहज डाउनलोड करू शकता. 7/12 उतार्यावर आता सही शिक्का असण्याची गरज नाही, कारण डिजिटल 7/12 अधिकृतरित्या सर्व व्यवहारांसाठी ग्राह्य धरले जात आहेत. त्यामुळे डिजिटल 7/12 आणि डिजिटल 8 हे दोन्ही कागदपत्रे तुम्ही मोबाईलमध्ये एका क्लिकवर मिळवू शकता. जर डिजिटल 7/12 किंवा डिजिटल 8 कसे डाउनलोड करायचे हे तुम्हाला माहीत नसेल तर ऑनलाईन अनेक मार्ग उपलब्ध आहेत, जिथे पूर्ण प्रक्रिया तपशीलवार समजावून सांगितलेली असते. त्यानंतर आधार कार्डाची प्रत, बँक पासबुकची झेरॉक्स आणि फार्मर आयडी आवश्यक आहे. फार्मर आयडी नसल्यास कर्जमाफी प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. तसेच पॅन कार्डाची प्रत देखील जोडणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे लवकरात लवकर आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा करून द्या, जेणेकरून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्यावर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळू शकेल. धन्यवाद मित्रांनो, पाहिल्याबद्दल आभार. पुढील अपडेटसाठी जोडलेले रहा.